श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो. आता नवरात्र उत्सव चालू आहे. नवरात्रातील प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा आहे. नवरात्रमधील 5व्या दिवशी ललिता पंचमी ही साजरी केली जाते. तर या दिवशी भक्त व्रत व पूजापाठ देखील करतात. ललिता पंचमीचं व्रत करणे देखील अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. आपल्या घरामध्ये भरपूर अडचणी असतात. मुलांच्या बाबतीतील तुमच्या जर काही अडचणी असतील तर या दिवशी तुम्ही हा एक उपाय जरूर करावा. तुमची मुले तुमचं ऐकत नसतील किंवा उगाच एखाद्या कारणावरून रागवत असतील, चिडचिड करत असतील आणि त्यांची पाहिजे तशी अभ्यासात प्रगती त्यांना होत नसेल तर तुम्ही ललिता पंचमीच्या दिवशी हा उपाय जरूर करावा. भरपूर मुलांचे असे होते की त्यांना अभ्यासामध्ये यश पाहिजे तसे मिळत नाही किंवा मुलं तर अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे परीक्षेमध्ये मार्क्स मिळत नसतात. तर प्रत्येक विद्यार्थी ढच असतो असे नाही, तर ज्याची त्याची एकाग्रता करण्याची क्षमता वेगवेगळी असते. प्रत्येक मुलगा हा हुशारच असतो, फक्त एकाग्रतेचा प्रश्न असतो. तर या मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी आपण हा एक उपाय जरूर करावा. या आदिशक्ती आई ललिता 10 महाविद्यांपैकी एक आहे. पंचमीचं व्रत भक्तांसाठी शुभ फलदायी आहे. या दिवशी पूजा आराधना केल्याने देवीचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो. जीवनात सुख आणि समृद्धी येते. पौराणिक मान्यतेनुसार आदिशक्ती त्रिपुर सुंदरी जगतजननी ललिता मातेच्या दर्शन मात्र केल्याने सर्व कष्टांचे निवारण होतं. ललिता पंचमी व्रत समस्त सुख प्रदान करणारा आहे. देवीची पूजा शक्ती प्रदान करते. शक्तीची देवी ललिताचे पुराणात वर्णन आढळतं, ज्यानुसार पिता दक्षद्वारा अपमानित झाल्यावर जेव्हा दक्षपुत्री सती आपले प्राण उत्सर्ग करते तेव्हा शिव त्यांचा पार्थिव देह आपल्या खांद्यावर घेऊन चारी दिशेत फिरतात. ही महाविपत्ती बघून भगवान विष्णू चक्राने सतीचा देह विभाजित करतात. नंतर भगवान शंकराच्या हृदयात धारण झाल्यामुळे हिला ललिता नावाने ओळख देखील मिळते. ललिता देवीचं प्रादुर्भाव तेव्हा होतं जेव्हा ब्रह्माद्वारा सोडण्यात आलेल्या चक्रामुळे पाताळ समाप्त होऊ लागतो. ही स्थिती बघून ऋषीमुनी घाबरू लागतात आणि संपूर्ण पृथ्वी हळूहळू जलमग्न होऊ लागते. तेव्हा सर्व ऋषी माता ललिता देवीची उपासना करू लागतात. त्यांच्या प्रार्थनेला प्रसन्न होऊन देवी प्रगट होते आणि हे विनाशकारी चक्र थांबवते. सृष्टीला पुन्हा नवजीवन देखील प्राप्त होते. तर या ललिता देवीचे खूपच महत्त्व आहे. तसेच ही सरस्वतीची देवता देखील आहे. या दिवशी आपण मागितलेल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होत असतात. तर या दिवशी आपल्याला मुलांसाठी एक उपाय करायचा आहे. तर तुम्ही हा उपाय सकाळी केला तरी पण चालेल, संध्याकाळी केला तरी पण चालेल, पण शक्यतो जर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी सकाळी वेळ असेल तर तुम्ही हा उपाय सकाळीच करावा. मग मुले जर स्कूलला जात असेल तर तुम्ही ते जाण्याच्या अगोदर हा उपाय करावा. तर त्या उपायासाठी आपल्याला लागणार आहे मध. मग तुम्ही शुद्ध मध ही घ्यावी. त्यानंतर आपण दर्वाची काडी घ्यायची आहे. आता दर्वाची काडी प्रत्येकालाच मिळेल असे नाही, तर मग तुम्ही सोन्याची काडी देखील घेऊ शकता आणि सोन्याची काडी पण नसेल तर तुम्ही तुमच्या हाताच्या बोटाने देखील हा उपाय करू शकता. तर आपल्याला मुलांच्या जिभेवरती एक अक्षर काढायचे आहे की जे अक्षर काढल्यामुळे आपल्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल, तसेच त्यांची एकाग्रता देखील वाढेल. त्यांना विविध परीक्षेमध्ये यश देखील मिळेल. त्यांची एकाग्रता वाढल्यामुळे सर्व काही प्रश्न देखील सुटतील. तर हा महालक्ष्मीचा बीज मंत्र आहे, त्यामुळे आपण हा जरूर काढावा. जिभेवरती अगदी छोटंसं अक्षर काढायचं आहे. तुम्ही हाताच्या बोटाने देखील काढू शकता. आपल्याला फक्त काढायचं आहे एम असा शब्द आपल्याला मुलांच्या जिभेवरती काढायचा आहे. मग तुमची मुले छोटी असतील किंवा मोठी असतील त्यांच्या जिभेवरती काढला तरी पण चालेल. मुले अगदी कॉलेजला जात असतील त्यांच्या जिभेवरती काढला तरी पण चालेल, कारण की हा माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे. यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सर्वांगीण प्रगती होईल. तसेच मुलांची प्रगती ही होतच जाईल, ती कोणीही थांबवू शकत नाही. मुले मोठ्या परीक्षेचा अभ्यास देत असतील तरी त्यामध्ये देखील ते उत्तीर्ण होतील. त्यांच्या अभ्यासामध्ये मन लागेल, त्यांची एकाग्रता वाढेल, आपल्या मुलांची सर्वांगीण प्रगती देखील होईल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.